हे राज्याभिषेकाचं 350वं वर्ष आहे। या वर्षभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा निर्णय हा आपण सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून घेतला, ज्यामध्ये वर्षभरात 12 तिकीट्स आपण काढतोय। त्यापैकी 2 तिकीट्सचं विमोचन या अगोदरच झालं। आपल्याला ही माहिती आहे की 19 फरवरी 2023 रोजी आग्र्याच्या ज्या सभागृहात त्या क्रूर अत्याचारी स्वतःला गाधी समजणाऱ्या आलमगीरांनी छत्रपतीचा अवमान केला, तिथंच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र सरकारनी कार्यक्रमाचं आयोजनामध्ये मदत करत त्या ठिकाणी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष त्याच दरबारात आपण केला। त्यानंतर राज्याभिषेकाचा कार्यक्रम असेल किंवा विविध कार्यक्रमाचं आयोजन करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित जी घटना आहे, अफझल खान हा क्रूर होता, अत्याचारी होता, धर्मवेडा होता, दुराचारी होता। लाखो सैनिकांना घेऊन येताना छत्रपती शिवाजी महाराजांना मी संपवेल असा विडा उचलून तो आला होता, असा संकल्प करून आला होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्य ही स्त्रीची इच्छा हा भाव घेऊन रयतेचं राज्य यावं आणि म्हणून संवाद करण्यासाठी हे स्वराज्यावरचं संकट होतं, ग्रहण होतं। जेव्हा त्या ठिकाणी अफझल खानाच्या भेटीला छत्रपती शिवराय गेले, आमचे राजे गेले, त्या अफझल खानाने कोणत्याही सैनिकांना सोबत आणता येणार नाही, कोणतंही शस्त्र आणता येणार नाही, हे भेटीसाठी वेळ देताना कंडिशन टाकल्यात। शर्त ही होती, छत्रपती शिवाजी महाराजांना तर शंका होती की या अफझल खानाच्या रक्तामध्येच बेईमानी आहे, गद्दारी आहे, आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा अफझल खानाने पाठीवर खंजीर खोपसला तेव्हा वाघनखांनी त्या पोटातून कोथळा काढत अफझल खानाचा, त्या दुराचारी क्रूर अफझल खानाचा वध केला। पहिलं काम मी आल्यानंतर महत्त्वाचं केलं की तो क्रूर अत्याचारी व्यभिचारी अशा अफझल खानाच्या कबरीचं अतिक्रमण होतं। 5 नोव्हेंबर 2022ला निर्णय केला। 10 नोव्हेंबर महाशिवप्रताप दिवस तारखेनुसार त्या दिवशी अफझल खानाचा वध केला गेला होता। आपण .22 हेक्टर हे अतिक्रमण हटवलं। आता दुसरा टप्पा ते वाघनख लंडनमधून आणण्याचा, आणि या दृष्टीने 1 ऑक्टोंबरला रात्री 1:50 मी चाललो आहे। 3 ऑक्टोंबरला MOU करतो आहे। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली, तेही MOU करत असताना उपस्थित राहणार आहे। साधारणतः नोव्हेंबरमध्ये योग्य तिथीवर हे वाघनख आपण परत आणतो आहे। तेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांनाही मी विनंती करणार आहे। देवेंद्रजींनाही मी विनंती परवा केली आहे, अजितदादांना 12 तारखेला विनंती करेन, आणि नोव्हेंबरमध्ये राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हे वाघनख हे महाराष्ट्रामध्ये आणायचे आहे। MOU मध्ये आम्हाला त्यांनी काही कंडिशन्स सांगितल्या, त्या MOU मध्ये आम्ही करतो आहे। त्यांनी सांगितलं की वाघनख तुम्हाला गावागावापर्यंत नेऊन फिरवता येणार नाहीत, एका जागी ठेवावे लागतील। आम्ही छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये हे वाघनख ठेवून महाराष्ट्र देशातून शिवभक्ताला दर्शनासाठी हे वाघनख तिथं असतील। माझा विश्वास आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जय भवानी जय शिवाजीचा जयघोष हा बेशुद्ध माणसाच्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये चैतन्य निर्माण करतो। या आमच्या महापराक्रमी, लोककल्याणकारी, जनहितकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखाचं दर्शन जेव्हा आमच्या नेत्राच्या माध्यमातून होईल तेव्हा मला विश्वास आहे की हृदयामध्ये एक ऊर्जा निर्माण होईल। या ऊर्जेतून आमची कृती ही या देशाला
विश्वगौरव, देश गौरव, गरीबों के मसीहा नरेंद्र मोदीजींचा जो संकल्प आहे आत्मनिर्भर भारताचा, वसुधैव कुटुंबकम भारताचा, आम्ही सर्व एक आहोत, मेरा भारत महान, या भावनेला या माध्यमातून लाखो लोक दर्शनानंतर आपापलं योगदान छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचं राज्य निर्माण व्हावं, भयमुक्त भारत, भूकमुक्त भारत, विषमता मुक्त भारत, यासाठी जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष हा आपल्या महाराष्ट्रात, आपल्या देशात नवे जगापर्यंत व्हावा याचा प्रयत्न. उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेले आहे आणि ते म्हणाले की सरकार हा विषय भवानी तलवारीची माहिती घेतली. ती छत्रपती आमचे उदयनराजे भोसले यांच्या संग्रहालयामध्ये आहे आणि उदयनराजेंनी परवाच जेव्हा त्यांची माझी भेट झाली तेव्हा भवानी तलवारीची प्रतिकृती मला भेट म्हणून दिली, जी ब्रिटन घेऊन गेले. ती जगदंब तलवार आहे असं इतिहासकार सांगतात. जगा हिरे, माणिक, मोती, पाचू आणि ही जगदंब तलवार ही महाराज ही साधारणतः पूजेसाठी युद्धाला जाताना जगदंब मातेचा जयघोष करत त्या ठिकाणी पूजेसाठी ही तलवार वापरल्या जायची. मला या तलवारीबद्दलही आमचा साधारणतः पत्रव्यवहार संवाद झाला आहे. त्यामध्ये काही एक दोन टेक्निकल मुद्दे आहे ते सोडवल्यानंतर जगदंब तलवार सुद्धा भारतात आणण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल पडेल हा मला विश्वास आहे. नाही, मला या बैठकीच्या निमंत्रणाबद्दल माहिती प्राप्त झाली नव्हती आणि म्हणून माझा कार्यक्रम 8 तारखेचा निश्चित झाला. बाकी यामध्ये काहीही नाही. मी याच पक्षात आहे. जीना ह्या मरणा ह्या अशा छोट्या गोष्टीतून मला वाटतं बातमी होणं हे काही योग्य नाही, कारण मला निमंत्रण पोचलं नाही. कदाचित पक्षामध्ये व्हॉट्सॲपमध्ये निमंत्रण दिलं गेलं असेल आणि ते माझ्यापर्यंत पोचलं नाही, यापेक्षा जास्त काहीही नाही. पण विदर्भातला एवढ्या ज्येष्ठ नेत्याला निमंत्रण नसणं खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे. नाही, आश्चर्य काही नाही. असं कधी कधी घडतं. कधी कधी निमंत्रण व्हॉट्सॲपवर दिलं जातं आणि मी व्हॉट्सॲप काही रोजच पाहतो असं नाही आहे आणि म्हणून व्हॉट्सॲपवर दिलेलं निमंत्रण माझ्या जर वाचण्यात आलं नाही तर तो कार्यक्रमाला जाताना या अडचणी येतात. याशिवाय मला वाटतं दुसरं काहीही नाही. आज जर तुमच्याकडे कोणती बातमी नसेल तर निश्चितपणे ही चालवली पाहिजे. उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आणि ते म्हणतात आहे की शासन आपल्या दारी आणि दुष्काळ पुरावरी. मला असं वाटतं की खरं तर काही विषयावर राजकारण बंद केलं पाहिजे, पण दुर्दैवाने सत्तेसाठी राजकीय नेत्यांमध्ये असा एक समूह तयार झाला आहे की प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं आणि ही दुर्दैवी बाब आहे. आणि काही लोकांना याच्याबद्दलची माहिती प्रशासकीय असली पाहिजे की शेतकऱ्यांच्या पाठीशी ते हे सरकार पूर्ण शक्तीने उभं आहे. म्हणूनच केंद्राचे 6,000, राज्याचे 6,000, 12,000 रुपये शेतकऱ्यांना जाणार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांच्या खात्यावर 50,000 रुपये टाकू अशा घोषणा करणारे नेते आता बांधावर गेले. त्यांनी 6 मार्च 2020ला घोषणा केली, 1 रुपया दिला नाही. 8 मार्च 2021ला घोषणा विधानसभेत केली, 1 फुटी कवडी दिली नाही. 11 मार्च 2022ला घोषणा केली, शेवटी शेतकऱ्यांचा शाप लागून हे सरकार चाललं गेलं त्यांचं. आता गोष्टी सुचत आहे का त्यांना? तेव्हा 1 रुपया का दिला नाही? 3 वर्ष रडत राहिले, नुसतं रडत राहिले. आणि मग अशा वातावरणामध्ये एकीकडे 6,000 रुपये आपण देतो आहे, 1 रुपयात विमा दिला, आपण जीवनदायीमध्ये 1,50,000ची मर्यादा वाढवली, 14 जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांना BPLचं कार्ड असो नसो आपण मोफत धान्य देत होतो त्याचं अनुदान दिलं, धानाच्या शेतकऱ्यांना 15,000 रुपये हेक्टरी आपण मदत केली. आत्ता ही सरकार एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात, देवेंद्रजींच्या आणि अजितदादाच्या सहकार्याने हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पण शेवटी एक प्रोसेस असते. पाऊस आला नाही, मग त्याचे आपण जेव्हा त्या पीक पाण्याच्या संदर्भामध्ये सर्वे करतो, या सर्वे केल्यानंतर आपण मदतीची घोषणा करतो, सरकार मदत करणार आहे. पण यांना असं वाटतं
की या शेतकऱ्यांच्या दुष्काळाच्या सीडीवरून चढायचं आणि सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोचायचं, मग पिताजी मुख्यमंत्री, बेटा पर्यावरण मंत्री, राजकारणाचं पर्यावरण प्रदूषण हे बिघडवायचं, या दृष्टीने या घोषणा आहे. आणि मला तर वाटतं तुम्ही का गंभीरपणे घेता? तुम्हाला तर कमीत कमी माहिती आहे की दुष्काळाच्या संदर्भातील प्रोसेस काय, ती काही 2023मध्ये नाही, 1 मे 1960 पासून ती प्रोसेस ठरलेली आहे. सरकार मदत करणार म्हणजे करणारच, यामध्ये कुठेही शंका घेऊ नये. हो, संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये रोहिणी समितीचा अहवाल जो आहे तो केंद्र सरकार पटलावर ठेवणार असल्याची माहिती आहे. आणि अशा पद्धतीनं जर हा अहवाल ठेवला तर विरोधक जो आरोप करतो आहे विरोधकांवर मात करण्यासाठी हा अहवाल ठेवला तर अशी चर्चा आहे. नाही म्हणजे आता अहवालही ठेवायचे नाही, विरोधकांनी कसंही वागायचं, त्यांनी भारत मातेचा मृत्यू झाला असं म्हणायचं, अमेरिकेत जाऊन देशाची निंदा करायची, आणि भारतीय जनता पार्टीच्या NDA सरकारनी राष्ट्रभक्तीच्या भावनेनी देशाच्या प्रगतीसाठी कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर त्यामध्ये खोट काढायची, त्यामध्ये राजकारण म्हणायचं. मला वाटतं की हे या राजकीय नेत्यांचा खरा चेहरा हा देशाच्या जनतेने समजून घेतला पाहिजे. आणि कोणतीही तुलना करताना आकडेवारीत करता येते ना. त्यांच्या सरकारमध्ये एम्स एकच होतं, आता 22 झाले. अटलजीचे असताना 6 आणि 15 माननीय मोदीजींच्या नेतृत्वात झाले. संयुक्त राष्ट्रसंघ सांगतं की काँग्रेसच्या राजवटीत आम्ही इकॉनॉमीमध्ये 10व्या 11व्या क्रमांकावर होतो, आता 5व्या क्रमांकावर झालो. 222 कोटी लोकांना वॅक्सिन देणारा जगातला एकमात्र देश आहे. पहिले ब्रिटनमध्ये इन्शुरन्स जे हेल्थ इन्शुरन्स नॅशनल इन्शुरन्स होतं त्याच्यापेक्षा आमचं आयुष्यमान भारत ही योजना मोठी आहे. आज तुम्ही रस्ते पाहतात की हायवे किती वेगाने होत आहे, हे दिसतंय ना. मग विरोध तुलना आकड्याची का करत नाही हो, की आम्ही आमच्या राज्यात हे केलं आणि या सरकारने बंद केलं? काही बंद केलं नाही, वेगाने आम्ही काम करतो. विरोधकांचं पोट दुखतं आहे की हे रस्ते करतात, आम्ही मात्र लोकांच्या बद्दुआनी रस्त्यावर येतो, हा भाव आहे. भाऊ, प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस सोबत घेण्याचा प्रयत्न करतात. शेवटी मग आता घेऊ द्या ना. शेवटी असं आहे की ही सुद्धा एक ऐतिहासिक घटना होणार आहे की ज्या विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भंडारा लोकसभा व ईशान्य मुंबई या लोकसभेतून ज्या काँग्रेसनी त्या काळी प्रचंड खर्च करून पराभूत केलं, ज्या काँग्रेसला याची जाणीव होती की ज्यांनी ही घटना या देशाला समर्पित केली, ते सूर्यासारखा प्रकाश असणारं नेतृत्व जर संसदेत आलं तर आपले काँग्रेसचे फ्यूज बल्ब यासमोर काहीही करू शकणार नाही. म्हणून विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करणारी काँग्रेस, बाबासाहेब म्हणाले काँग्रेस हे जळतं घर आहे. आता त्या ठिकाणी काँग्रेसची युती होत असेल तर ठीक आहे, ऐतिहासिक बदल होईल. पंकजा मुंडेच्या यात्रेकडे भाजपच्या नेत्यांनी पाठ फिरवली. भाऊ, पंकजा मुंडेंनी नाही, पुन्हा एकदा आपण हा मुख्यमंत्री- गैरसमज काढून घ्या. पंकजाताईंच्या या यात्रेला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, जे भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवतात तेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर त्यांचं स्वागतही करताय, त्यांना पाठिंबाही देत आहे. ते काही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत का? काँग्रेसच्या कोणी नेत्याचे कार्यकर्ते थोडी आहे, ते भाजपचेच आहे. हो, मनोज जरांगे जे आहे ते मराठा आरक्षणासाठी उपोषणावर बसलेले आहेत. त्यांनी आता मागणी केली आहे की सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं. त्यांचं एक डेलिव्हिजन जे आहे त्या संध्याकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. काय तोडगा निघणार या? नाही, हायकोर्टाच्या न्यायमूर्तीच्या नेतृत्वामध्ये कायदेशीर बाबी तपासण्यासाठी समिती झाली. आणि जी साहेबांची दुसरी मागणी होती की ज्यांच्याकडे पुरावा आहे निजामकालीन, त्यांना या संदर्भामध्ये प्रमाणपत्र देण्याच्या दृष्टीने GR काढावा, तो GR काढला आहे. तर शेवटी या संदर्भात संवाद आणि चर्चेतूनच प्रश्न सुटतात ना. भाऊ, अजितदादा आणि शरद पवार यांच्यामध्ये पक्ष आणि चिन्हाचं युद्ध सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं. दोघेही दावा करतात की पक्ष आणि चिन्ह त्यांच्याच. जयंत पाटलांनी नाही, ठीक आहे. बघा, हा दावा करत असेल तर मी मागेही म्हणतो, पवार साहेबांनी त्यांना पाठिंबा असणाऱ्या आमदाराची बैठक घ्यावी, पत्रकार परिषद घ्यावी, तिथं खुर्च्या मांडाव्यात,
जेवढे आमदार त्यांच्यासोबत आहेत तेवढे खुर्च्यांवर बसवावे आणि जगाला दाखवावे. आता तुम्ही खुर्च्याही मांडत नाही, काही असं तर नाही की राष्ट्रवादीकडे खुर्चीवर आमदार बसवण्यासाठी भाड्यानी खुर्च्या आणण्यासाठी पैसे पवारसाहेबांकडे नाही, असं तर असूच शकत नाही. मग तुम्हाला पक्षाचा पाठिंबा आहे तर तुम्ही आपले आमदार घ्यावेत, बसवावेत, पत्रकार परिषद घ्यावी, कॅमेरे लावावे, दाखवावे की पक्ष माझ्यासोबत आहे. अन्यथा मग तुम्हाला दावा कसा करता येईल? हा दावा आपल्या काही मित्र पत्रकारांना पकडून त्यांच्या माध्यमातून बातम्या सोडून राष्ट्रवादी तुमची होऊ शकत नाही. राष्ट्रवादी तुमची आहे तर आमदार सोबत पाहिजे. आणि दुसरा मुद्दा कदाचित ते उपस्थित करतात की आमदार म्हणजे पक्ष नव्हे, पण आपल्याकडे निवडणूक आयोगाकडे हे जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो तेव्हा 3च मुद्दे दाखवावे लागतात: आमदार, खासदार आणि संघटना. आता तुम्ही निवडणूक आयोगाकडे आमदार तुमच्याकडे नाही हे तुम्ही तुमच्या कृतीतून आणि बाकी गोष्टीतून दाखवतात. संघटना दाखवा, संघटना दाखवली तर तुम्हाला पुढे जाता येईल. अनिल देशमुख यांनी आरोप केलेला आहे की निवडणूक आयोग जे आहे ते निवडणूक आयोग भाजपच्या दबावाखाली आहे, त्यामुळे उद्या आमचं पक्ष चिन्ह असेल किंवा नाव असेल गेलं तर आश्चर्य वाटणार. असं आहे, कोणताही नापास होणारा विद्यार्थी त्यागा तू नापास का झाला असं विचारा. तो नापास झालेला विद्यार्थी कधीच माझी बुद्धी कमी आहे असं म्हणणार नाही. तो हेच सांगेल सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न आले, यावर्षी मधात मग ताप आला होता, बस तीच भूमिका आहे. आता निवडणूक आयोगाला दोष द्यायचा, हायकोर्ट सुप्रीम कोर्टाला दोष द्यायचा, चौकशी झाली की मग सांगायचं की राजकीय चौकशी आहे. मला असं वाटतं की याकडे गंभीरतेने पाहायची आवश्यकता नाही. जगामध्ये महात्मा गांधी जर सोडगेत का कोणताही माणसानी आजपर्यंत जगात स्वतःचा अपघात कबूल केलेला नाही. हो, जयंत पाटलांनी म्हटलं की देवेंद्र फडणवीसांनी चुकी केली नाही तर माफी कशाला मागा. असं आहे की चुकी केली नाही तर माफी का मागावी, त्यांना हे अजून समजलं नाही की त्यांची चूक काहीही नाही, पण तिथं असणाऱ्या जर पोलीस कर्मचाऱ्यांनी चूक केली असा एक समाजाचा आक्रोश आहे तर त्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वतीने माफी मागितली जाते. यामध्ये जयंत पाटील याचंही राजकारण करून जर सत्ता पाहण्याचं स्वप्न बघत असेल तर मी, माझे मित्र आहे, तुम्हाला अशी सत्ता मिळूच शकत नाही. तुम्ही भ्रम निर्माण करायचा, मायावी विचार प्रदर्शित करायचा, तर अशा लोकांना सत्ता मिळूच शकत नाही. सत्य सांगून सत्ता मिळू शकते. हो, मराठा उपोषण सुरू आहे इकडे आणि तिकडे धनगर समाजाने राधाकृष्ण विखे पाटलांवर भंडारा उधळला. हो, आज मी बातमी पाहिली आणि त्यांनी सुद्धा मागणी केली, पण तो धनगर समाजनी उधळला असं म्हणणं होणार नाही, ते एका व्यक्तीने उधळलं. हो, दुसरीकडे कुणबी समाज संघटना ज्या आहेत त्याही आक्रमक झाल्या. त्यांचं म्हणणं आहे की जर मराठ्यांना तुम्ही सरसकट तुम्ही प्रमाणपत्र दिलं तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. आणि याच अनुषंगानं विरोधक म्हणतात की भाजपची खेळी आहे ओबीसी आणि मराठ्यांमध्ये वाद निर्माण करणे. नाही, असं विरोधक म्हणणार आहे, हेच ते विरोधक आहे. तिथं जाऊन उपोषण मंडपामध्ये त्यांनी सांगितलं की ओबीसीमध्ये आरक्षण दिलं पाहिजे. काँग्रेसचे नेते आहे, हे भाजपचे नेते आहे का? अशी टीका करणाऱ्यांच्या मेंदू तपासलं पाहिजे. कोण जाऊन तिथं मागणी केली? त्या भाजपच्या नेत्यांनी जाऊन मागणी केली तिथं? काँग्रेसचे नेते गेले, पाठिंबा आहे म्हणाले की आम्हाला असं असं आरक्षण जे आहे ते देण्यात यावं. विषय कुठं उपस्थित झाला आहे? यामध्ये संवाद व्हावा, चर्चा व्हावी, चर्चेतून प्रश्न सुटावेत या दृष्टीने कमिटी केली. मुख्यमंत्री महोदय स्वतः बोलत आहे की 2 जातीमध्ये, 2 समूहामध्ये कुठेही वाद येता कामा नये. महाराष्ट्र स्थिर आहे, महाराष्ट्र प्रगतीच्या मार्गावर वेगाने जात असताना अशा पद्धतीने द्वेष फैलवणारे कोण आहे? आणि भाजपचंच सरकार आल्यानंतर किंवा NDAचं सरकार आल्यानंतर अशा पद्धतीने का होतं हे सुद्धा अभ्यासाचा विषय आहे. हो, सामन्याच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे भाजपवर की मुंबईमधले नगरसेवक जे आहे ते फोडण्यासाठी 700 कोटी रुपयांचा खर्च जो आहे तो केला जाणार आहे. त्याचं उत्तर नितेश राणे साहेबांनी देण्यासाठी त्यांची नियुक्ती केली आहे. ते उत्तर देतील, कारण त्यांना तसंच उत्तर अपेक्षित असतं. हो, दहीहंडी उत्सवामध्ये डीजे बंद करायला लावला म्हणून खासदार उन्मेष पाटील यांनी पोलिसांना धमकी दिली. नाही, ठीक आहे, मला माहीत नाही धमकी आता काय बोललेत आणि तुम्ही त्याला कशा पद्धतीने धमकी घेता मला माहीत नाही. पण साधारणतः कधी कधी अशा प्रसंगामध्ये शब्द वापरताना
तो शब्द काही वापरला गेला असेल तर उन्मेष पाटील त्याच्याबद्दल खुलासा करतील. आता उन्मेष पाटलांनी काय बोललं याचाही खुलासा जर मी करायला लागलो ते योग्य नाही आहे. हो, भाजपची लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू झालेली आहे. रिपोर्ट कार्ड जे आहे ते तयार होतं आहे आणि काही जे खासदार आहेत त्यांचं रिपोर्ट कार्ड जे आहे ते असमाधानकारक आहे अशी माहिती मिळाली. नाही, मला आता अशी कोणती माहिती मिळाली नाही. तुमच्याकडे कोणत्या कोणत्या खासदाराचे रिपोर्ट कार्ड अशा पद्धतीने आले असतील सांगा. ते माझे मित्र असतील तर मी त्यांना सावधान करतो. सर वाघनाकाचा हिंदीमध्ये एक अफजल खान को ढेर किया, वो वाघनक भारत आने वाला है, क्या इस बारे में महाराष्ट्र सरकार की क्या भूमिका है? अफजल खान के पेट को फाड़ते हुए उसकी आतड़ी को निकालने का छत्रपति शिवाजी महाराज के पीठ पे जब खंजीर खोपा गया तो छत्रपति शिवाजी महाराज जी ने वाघ नख का उपयोग करते हुए अफजल खान को ढेर कर दिया, उसका वध कर दिया. उस मस्ती में आए हुए जो व्यभिचारी था, अविचारी था, जो हमारे स्वराज्य को समाप्त करने का संकल्प लेके आया था, लाखों की फौज लेकर इस महाराष्ट्र के स्वराज्य को उद्ध्वस्त करने का सपना देख के आया था, हमारे छत्रपति राजा ने उसको वाघनख से समाप्त कर दिया. वाघनख ये हमारे लिए आस्था का प्रतीक है, हमारे लिए अस्मिता का प्रतीक है, हमारे लिए ये तेज और उत्साह ऊर्जा देने वाला प्रतीक है. अभी मैं 1 तारीख अक्टूबर को लंदन ब्रिटेन एयरवेज से जा रहा हूँ. 3 तारीख को MOU होगा और MOU के बाद नवंबर में हम वो वाघनख लाएंगे. माननीय मुख्यमंत्री जी से मैंने रिक्वेस्ट की, मुख्यमंत्री जी भी कुछ कामों से लंदन में ही है. MOU के समय वो भी रहेंगे. हमने ब्रिटेन के प्राइम मिनिस्टर साहब को भी समय मांगा है, देखते हैं. उन्होंने समय दिया तो और कुछ वस्तुएं जो हमारे महाराष्ट्र की है उसके बारे में भी चर्चा होगी. अगर समय नहीं दिया फिर भी हम अपने वाघनख के बारे में हमारा संवाद हो चुका है. वाघनख का MOU करते हुए नवंबर में, जिस नवंबर में महाशिव प्रताप दिवस होता है उस नवंबर में हम वाघनख लेके आएंगे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.